अबोली या मालिकेच्या 10 जुलैच्या भागामध्ये फायनली आता मात्र देशपांडे केसचा निकाल लागणार आहे। पेन ड्राइव्ह कुठे, कसा, काय आणि त्यातले काय माहिती आहे हे सत्य आता खूप मोठ्या सस्पेन्ससह उलगडणार आहे। इकडे अंकुश एका दुकानदाराला पकडतो आणि तो दुकानदार म्हणतो, साहेब माझा काय दोष आहे? याच्यावरती अंकुश म्हणतो, बोल लवकर, पेन ड्राइव्ह तू का गायब केलास? यावर दुकानदार म्हणतो, कसला पेन ड्राइव्ह, कोणता पेन ड्राइव्ह? यावरती अंकुश म्हणतो, चल तू पोलीस स्टेशनला चल, मग तुला मी सांगतो की काय तुझा संबंध आहे ते। देशपांडे जज सोबत काय संबंध आहे तुझा? असं म्हणत अंकुश त्या आता दुकानदाराला घेऊन जातो। इकडे भावना आणि अबोली हे सगळं पाहत असतात। भावना म्हणते, काय ग अबोली, म्हणजे ह्या दुकानदाराला का पकडलं? अबोली म्हणते, त्याचा त्या पेन ड्राइव्ह सोबत काहीतरी संबंध आहे, देशपांडे वकिलांसोबत पण काहीतरी संबंध आहे, पण काय संबंध आहे हे मात्र काही माहित नाहीये। असं म्हणत आता त्या दुकानदाराला पोलीस स्टेशनला आणल्यावरती अंकुश म्हणतो, बोल, या पेन ड्राइव्ह मध्ये तुझा फोटो कसा काय? देशपांडे जज साहेब आणि तुझा काय संबंध आहे? आम्हाला जो पेन ड्राइव्ह देशपांड्यांच्या इथून सापडला त्यात तुझा फोटो होता। यावरती आता तो दुकानदार गोंधळतो। दुकानदार म्हणतो, कसला पेन ड्राइव्ह, कोणता फोटो? हा म्हणजे हा पेन ड्राइव्ह मी विकला असेल, माझं दुकान आहे पेन ड्राइव्हचं, त्यातला हा पेन ड्राइव्ह मी 8-1 दिवसापूर्वी विकला असेल। पण मी सांगू का, मी कदाचित काय करतो, माझे फोटो वगैरे काढला होता आणि त्यात सेव्ह केला होता, पण नंतर मी विचार केला की हा पेन ड्राइव्ह मी नाही वापरत, म्हणून तो माझा फोटो मी डिलीट केला आणि तो पेन ड्राइव्ह कुणाला तरी विकून टाकला, कदाचित तो पेन ड्राइव्ह त्याच्यामध्ये राहिला असेल। यावरती अंकुश म्हणतो, कुणाला विकला होतास हा तू पेन ड्राइव्ह? यावर तो माणूस म्हणतो, मला फारसं काही आठवत नाही, एक बाई आली होती, पण माझ्या दुकानामध्ये सीसीटीव्ही फुटेज आहे, त्या सीसीटीव्ही फुटेजला बघून मी तुम्हाला सांगू शकतो की हा पेन ड्राइव्ह कुणी घेतला होता। अंकुश म्हणतो, आमच्या एका हवालदाराला घेऊन जा आणि तुझ्या इथलं सीसीटीव्ही फुटेज घेऊन ये। असं म्हणत मग मात्र तो पेन ड्राइव्हला कुणी विकत घेतला होता आणि जज साहेबांचा पेन ड्राइव्ह कोणत्या बाईने बदलला हे पाहण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज आता आणण्यासाठी दुकानदार जातो। इकडे रमा खूप खुश असते। रमा विचार करत असते, चला अबोली घरी आली ते चांगलं झालं। तितक्यात तिथे आता मनवा येते, मनवा भाजी घेऊन येते, पण तिच्या पायाला भाजलेलं असतं। त्यावरती रमा म्हणते, काय ग मनवा, म्हणजे भाजलं कसं? मनवा म्हणते, अगं काही नाही का, की ते प्रदीप काका आहेत ना, त्यांची गाडी तिकडे नुकतीच येऊन थांबली होती, त्याचा सायलेन्सर गरम होता, मी बोलता बोलता त्या गाडीला टेकले, गाडीचा सायलेन्सर पायाला लागला आणि पाय भाजला। यावरती आता नीता सांगते, एक काम करूया की आपण आत्ताच्या आत्ता पोलीस कंप्लेंटच करू त्याची। रमा म्हणते, त्याची काही गरज नाहीये, पाय धुवून घे, मी औषध लावते। तोपर्यंत आता मात्र अंकुश विचार करत असतो की हा दुकानदार आला का नाही? क्रिश म्हणतो, थांबा, मी त्या दुकानदाराला फोन करतो। दुकानदाराला फोन केल्यावरती क्रिश म्हणतो, सर तो दुकानदार येऊ शकत नाही, त्याचं दुकान जळून खाक झालं, आता आपल्याला सीसीटीव्ही फुटेज पण मिळणार नाही। मुद्दाम कोणीतरी ते दुकान जाळलेलं असतं की कोण बाई तिकडे आली होती, कोणत्या बाईने सीसीटीव्ही फुटेज म्हणजे तो पेन ड्राइव्ह चोरला किंवा विकत घेतला हे कळून नाहीये, म्हणून हे सगळं करण्यात आलेलं असतं। अबोली म्हणते, नक्कीच मी तो देशपांड्यांकडून आणलेला पेन ड्राइव्ह इथे तिथे कुठेतरी ठेवला असणार आहे, मग तो पेन ड्राइव्ह चोरीला जाऊन सेम टू सेम तसाच पेन ड्राइव्ह त्या ठिकाणी ठेवला आणि नेमका त्या पेन ड्राइव्ह मध्ये त्या दुकानदाराचा फोटो होता, म्हणून आपल्याला इतकं तरी समजलं की कोणत्या तरी बाईने हा चोरलेला आहे। पण आता काय करायचं, जर का सीसीटीव्ही फुटेजच नाही मिळालं तर? असं म्हणत सगळे आता एका डेड एंड पर्यंत येऊन थांबतात। आतापर्यंत खूप मोठा शोध लागलेला असतो, पण आता सगळं जळून खाक झालेलं असतं। सगळे घरी येतात। त्यावरती मग मात्र घडलेला प्रकार इकडे रमाला सांगितला। तो मनवा म्हणते, काय झालं मग, तो दुकानदार काही बोलला का, कोण बाई? यावरती इकडे क्रिश सांगतो, काही नाही, ते सीसीटीव्ही फुटेज सगळं जळून गेलं ना, त्यामुळे आता आपलं काहीच मिळणार नाही। रमा म्हणते, त्याचं खूप नुकसान झालं असेल ना? यावरती अंकुश म्हणतो, रमा नुकसान तर आपलं पण झालंय, आपल्याला आता त्या पेन ड्राइव्ह मध्ये नक्की काय आहे ते कळणार सुद्धा नाही। तोपर्यंत नीता येते, घडलेला प्रकार ऐकते। नीता विचार करते, अरे बापरे, म्हणजे मगाशी तर मनवा बाहेरून आली तेव्हा तिचा पाय जळाला होता, म्हणजे मनवाने ज्या पद्धतीने हे घर जाळलं होतं तसंच त्या दुकानदाराचं सुद्धा दुकान जाळलं की काय? मग पेन ड्राइव्ह बदलणारी मनवा होती की काय? खरा रंग हिने दाखवला की काय? असा नीताच्या मनामध्ये विचार येतो। तोपर्यंत इकडे आता अबोली विचार करत असते। त्यावेळेला अंकुश म्हणतो, तू काम कर, तुझ्या ना म्हणजे तुझं जे लायसन रद्द झालंय ना
त्या संदर्भात एक तुझी बार काउन्सिलिंग आहे, त्या बार काउन्सिलिंगला तुला जायला पाहिजे. यावरती अबोली बार काउन्सिलिंगला येते आणि तिच्यावरती आरोप प्रत्यारोप होतात. त्यावरती अबोली सांगते, मी अजूनही हेच मानते की जज साहेब हेच खुनी आहेत. आपल्या न्याय व्यवस्था सगळ्यांना सेम न्याय देते. मग जज साहेबांना वेगळा, परशूला वेगळा असा न्याय का? जर जज साहेबांच्या जागेमध्ये दुसरं कोणी असतं तर माझी ही वकिली रद्द झाली असती का? आणि परशूच्या जागी दुसरं कोणी असतं तर इतक्या सहजासहजी त्याला फाशी झाली असती का? ते काही नाही आहे. माझी जरी तुम्ही वकिली रद्द केली असलीत ना, तरी सुद्धा मी जज साहेबांना दोषी तर परशूला निर्दोष सिद्ध करून राहणार म्हणजे राहणार. अबोली बार काउन्सिलिंग मध्ये कोणाचं काही ऐकून घेत नाही. शेवटी अबोलीच्या हातामध्ये वकिली तिची गेल्याचं लेटर पडतं. अबोली घरी येते. घरी आल्यावर ती अंकुश आणि अबोली इकडे आता परशूला भेटायला जेलमध्ये येतात. तेव्हा सुमी परशू सोबत बोलत असते. आपल्या मुलाला परशूला भेटायला तिने आणलेलं असतं. परशू म्हणतो, लेकराला आणलंच बरं झालं, त्याला पाहायची खूप इच्छा होती, त्याला मोठा ऑफिसर बनव, पण त्याला सांगू नकोस की त्याच्या बापाला फाशी दिलेली आहे. असं म्हणत परशू रडायला लागतो आणि माझं चुकलं असं म्हणत सुमी म्हणते, मीच चुकले. मी त्या जज साहेबांवरती आरोपच करायला नको हवे होते. मी अबोली मॅडमना त्या जज साहेबांच्या बद्दल काही सांगायलाच नको हवं होतं. मी अबोली मॅडमला सांगितलं नसतं तर कदाचित तुम्हाला कमी शिक्षा झाली असती आणि कदाचित तुम्ही सुटला असतात. पण अबोली मॅडमनी आपली काही मदतच नाही केली. उलट मी सांगितलेल्या माहितीचा चुकीचा हे केला आणि आपल्याला अडकवलं. यावरती परशू म्हणतो, हो, हे जज, हे वकील, हे पोलीस या कुणावरती विश्वास ठेवायचा नाही. मला तर मी न केलेल्या खुनाची शिक्षा मिळते यापेक्षा दुसरं मोठं दुःख ते काय असणार आहे. माझ्यावरती तर आभाळच कोसळलंय. आता या सगळ्यामध्ये मी जर केस लढलोच नसतो ना तर कदाचित बरं झालं असतं, पण त्या जजवरती आरोप केला हे चूक झालं. सुमी म्हणते, मी चुकले. मी जजला खून करताना पाहिलेलं, पण मी हे सत्य कोणाला सांगायला नको हवं होतं. यावरती परशू म्हणतो, आता तर माझा न्याय व्यवस्था, पोलीस व्यवस्था या सगळ्यावरचा विश्वास उडालेला आहे. असं म्हणत परशू आता इकडे जे बोलत असतो ते अबोली अंकुश ऐकत असतात. दोघांना खूप वाईट वाटतं. घरी आल्यावरती अबोली म्हणते, सर, हे खूप चुकीचं घडलं. म्हणजे परशूचा ऑलरेडी न्याय व्यवस्थेवरती विश्वास नव्हता, आता त्याचा विश्वास अगदी पक्का झालाय. अंकुश म्हणतो, आपल्याला एक पुरावा पाहिजे. एक पुरावा जर मिळाला ना तर आपण जज साहेब दोषी आणि परशू निर्दोष सिद्ध करू शकतो. अबोली म्हणते, पण आता कोणता पुरावा आहे? त्याचं दुकान पण जळून खाक झालं. मग आपल्याला कसं कळणार की हे सगळं खरं आहे, खोटं आहे, काय आहे, पुरावा आहे कुठे? यावरती अंकुश म्हणतो, अबोली, तू अशी हार मानू नकोस. काहीतरी उपाय नक्की निघेल. आपण परशूची फाशी थांबवू. अबोली खूप अस्वस्थ असते. रमा तिला थोडं शांत करते. तोपर्यंत मनवा म्हणते, काकी, कचऱ्याचा डब्बा भरला, हे मी कचरा टाकून येते. असं म्हणत मनवा कचरा टाकण्यासाठी निघते. रमा म्हणते, तुझा पाय दुखतोय ना, तू कुठे चाललीस? यावरती मग मात्र मनवा सांगते, काही नाही काकी, मी आले टाकून. असं म्हणत मनवा त्या कचऱ्याचा डब्बा घेते. तो टाकण्यासाठी निघते. दारात आल्यावरती मनवाला ठेच लागते. ठेच लागून मनवा पडते. कचऱ्याचा डब्बा पडतो. अंकुश, अबोली आणि रमा तिघेही जण तिकडे येतात आणि मनवा, काय झालं मनवा, काय झालं म्हणून मनवाला उठवण्याचा प्रयत्न करतात. आता मनवाला ज्या वेळेला उठवण्याचा प्रयत्न होतो त्यावेळेला अबोलीची नजर जाते तर तिकडे एक पेन ड्राईव्ह पडलेलं असतं. आता ते पेन ड्राईव्ह हातात घेतल्यावरती अबोली म्हणते, सर, हे बघा, हे असंच पेन ड्राईव्ह आपण ना सावकाराच्या लॉकर मधून आणलं होतं. अंकुश म्हणतो, हो की, मग हे पेन ड्राईव्ह इथं कसं काय आलं? अबोली आणि अंकुशला दोघांनाही धक्का बसतो. हे पेन ड्राईव्ह इथे कसं आलं? आणि आता या सगळ्या मागे नक्कीच घरातली कुणीतरी व्यक्ती आहे हे सुद्धा समजतं. ते पेन ड्राईव्ह रिकव्हरीला दिलं जातं. रिकव्हरीमध्ये जज साहेबांच्या विरोधात मोठा पुरावा सापडतो. अंकुश म्हणतो, जज साहेब दोषी आहेत, हा पुरावा सापडलाय, पण आपल्याला परशूची फाशी थांबवायला पाहिजे. फाशी थांबवून नंतरच कोर्टामध्ये जज साहेब हे दोषी आहेत हे आपण सिद्ध करू शकतो. अबोली धावत धावत फाशी रद्द करण्यासाठी जाते. तोपर्यंत परशूला वरती सुळावरती चढवण्यासाठी नेलेलं असतं. अबोली तिकडे येते आणि सगळ्यांना घडलेला प्रकार सांगत असते. पण अबोलीवरती कोणी विश्वास ठेवायला तयार नसतं. सगळेजण अबोलीला थांबवण्याचं काम करतात. आता मात्र या सगळ्यामध्ये
नियती काय चमत्कार तरी घडवून आणणार आहे आणि परशूची फाशी तर थांबणार आहे, पण पेन ड्राईव्ह मध्ये मिळालेलं सत्य सुद्धा सगळ्यांच्या समोर येणार। आणि हे सत्य काय असणार? जज साहेबांनी नक्की भूषण सावकाराचा खून का केलाय आणि ती बाई कोण आहे ज्या बाईने तो पेन ड्राईव्ह चोरलाय? ती मनवा आहे की भावना? हे सुद्धा येणाऱ्या भागातच कळणार आहे।